दीदीला आलं सोडून शिव? हो. कुठे सोडली? दीदीला सोडली गाडीला. आणि शिवला गेलो होतो बालवाडीत, पण बालवाडीत नाही घेत. 3 वर्ष पूर्ण झालंय शिवाय है ना बोलो. कारण तो कुठे पैसे भरले तर आधी तो बसणार नाही याची शक्यता खूप दाट आहे. त्यामुळे आम्ही चाललंय आधी बालवाडीत त्याला बसायची सवय लावायची आणि मग दुसरीकडे शाळेत घालायची, नाही तर तो बसणार नाही. शिवांश आमचा अजिबात शाळेत बसणार नाही याची खात्री आहे. स्वरासारखं नाही. शिवांश शाळेत नाही बसणार. कुठे घालायची म्हटलं तर त्याला पहिली बालवाडीची सवय लावायला हवी, तर तो राहील. कारण तो कोणाकडंच बसत नाही, थांबत नाही, अजिबात जात नाही कोणाकडं. त्यामुळं आमचं चाललंय की शिवांशला पहिलं बालवाडीत पाठवायचं आणि मग शाळेत पाठवायचं. आता स्वराची शाळा 9 तारीख तर चालू झाली. मग स्वरा गेली आजपासून शाळेत. आता शिवांश राहणार एकटा बडबडत बडबडत, है ना शिव? दीदी नाही तर करमत बोलो. हां, दीदीने कपडे घातले ना त्याने लगेच तोंड पाडलं. दीदीने शाळेचे कपडे घातले, शिवांशने लगेच तोंड पाडलं. कारण दीदी चालली ना आता. दीदी होती इतक्या दिवस मस्ती करायला, त्याला बरं वाटलं. आणि आता दीदी शाळेत गेली तर तोंड इतकं असं करून बसला होता आणि सारखं तिला असं करत होता दीदीला. कसं शिव? नको जाऊ, नको जाऊ. हां, दीदी गेली गोलू शाळेत. हां, तू काय करणार घरी आता? काय करणार? बघून अभ्यास करणार? हो. काय म्हणतो? एवढी तयारी बाई. अच्छा, अभ्यास करणार. स्वरा पण जेव्हा बालवाडीत मी पहिल्यांदा नेली होती तिथं तिला बसवून नाही घेतलं. मग ती पण 2.5 वर्षाची होती तेव्हा पण तिला बसवून नाही घेतलं त्या बालवाडीत. त्या पण म्हणायला लागल्या 3 वर्ष पूर्ण पाहिजेत, 3.5 वर्ष पूर्ण पाहिजेत असे म्हणायला लागल्या. मग पण स्वरा घरी यायलाच तयार नाही, का तर तिला सवय मुलांच्यात खेळायची, मुलांच्यात बसायची. आणि हा गेला बघितला मुलं आणि बसतो काय नाही. स्वरा आमची तिथं बालवाडीत बसली होती, यायला तयार नाही घरी. आणि ह्याचं वेगळं, हा पहिला सटकला बाहेर माझ्या बरोबर. एवढा फरक आहे त्यांच्यात. त्यामुळे आम्ही याला पहिली बालवाडीत बसवणार आहे. स्वराला कशी पहिली शाळेत घातली आणि ह्याला नाही घालू शकत. हा राहणारच नाही 100%.